नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी सोयाबीनची एक भाजी बनवणार आहोत, जी की बनवायला अगदीच सोपी आहे। त्याचबरोबर टेस्टला सुद्धा अगदी मटणासारखीच लागते। तसेच सोयाबीन खाणं हे शरीरासाठी खूपच चांगलं असतं। सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात। त्यामुळे आज आपण या ठिकाणी टेस्टला अगदी मटणासारखीच लागणारी, झटपट बनवून तयार होणारी आणि चविष्ट अशी सोयाबीन कोफ्ता करी या ठिकाणी बनवणार आहोत। तर रेसिपी अगदी सोपी आहे। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर सोयाबीन कोफ्ता करी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती। कढाई व्यवस्थित गरम झालेली आहे। आता आपण यामध्ये जवळपास 2 ग्लास एवढं पाणी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ ऍड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला या पाण्यामध्ये सोयाबीनला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे। त्यामुळे सोयाबीन ही छान अशी सॉफ्ट बनते। तर आता आपण या पाण्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे, त्यामुळे आपली ही सोयाबीन खायला अजूनच टेस्टी लागते। आता आपण चमच्याने हे मीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता आपण सोयाबीन कोफ्ता करी बनवण्यासाठी जवळपास 1.5 वाटी सोयाबीन या ठिकाणी घेतलेले आहेत। तर मार्केटमध्ये सोयाबीन हे आपल्याला सहजरित्या मिळतात। तर आता आपण हे सोयाबीन या पाण्यामध्ये ऍड करून घेणार आहोत। तर आता आपण हे सोयाबीन या पाण्यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी मी छोट्या आकाराचे सोयाबीन घेतलेले आहेत। या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला मोठ्या आकाराचे सोयाबीन सुद्धा मिळतात, तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकतात। आता आपण या सोयाबीनला या पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला या सोयाबीनला मीडियम टू हाय फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहेत आणि आपले सोयाबीन सुद्धा पहिल्या आकारापेक्षा थोडेसा मोठा आकार त्यांचा झालेला आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करून हे सोयाबीन पाण्यातून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण सर्व सोयाबीन या पाण्यातून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण त्याला चमच्याने थोडंसं ताटामध्ये पसरून द्यायचं आहे, त्यामुळे हे सोयाबीन वडे लवकर थंड होतात। तर या ठिकाणी हे सोयाबीन पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपण अशा प्रकारे हातामध्ये याला घेऊन व्यवस्थित असं पिळून यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। सोयाबीन मधलं पूर्णपणे पाणी काढून घेतल्यामुळे आपले सोयाबीनचे जे कोफ्ते आहेत ते खूपच छान असे बनतात। तर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी सर्व सोयाबीन मधलं पाणी व्यवस्थित असं पिळून काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण सर्व सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलेलं आहे। तर आता आपण हे सोयाबीन एका मिक्सर जारमध्ये ऍड करून घेऊया व त्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता आपण सर्व सोयाबीन या मिक्सर जारमध्ये ऍड करून घेतलेले आहे। आता आपण त्याला मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हे सोयाबीन मिक्सरला व्यवस्थित असे बारीक करून घेतलेले आहेत। तर हे सोयाबीन बारीक करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। यामध्ये कांदा ऍड करून घेतल्यामुळे आपले हे सोयाबीन कोफ्ते चवीला अजूनच छान लागतात। तर या ठिकाणी आता आपण मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा कट करून यामध्ये ऍड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण या ठिकाणी जवळपास 3 चमचे बेसन पीठ यामध्ये ऍड केलेलं आहे। तर बेसन पीठ आपण या ठिकाणी भाजून वापरलेलं नाही, तर तसंच बेसन पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे। तर बेसन पिठामुळे आपल्या या सोयाबीन कोफ्त्यांना खूपच छान अशी बाइंडिंग मिळते व त्यामुळे आपले हे कोफ्ते अजूनच टेस्टला सुद्धा छान लागतात। त्यानंतर आपण यामध्ये जवळपास 1.5 चमचा मिरची व लसणाची पेस्ट यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद ऍड केलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा आपण या ठिकाणी गरम मसाला ऍड करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला मीठ हे चवीनुसारच ऍड करायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की आपण सोयाबीन बॉईल करताना यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलेलं होतं। त्यानंतर आता आपण याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने थोडंसं मिक्स करून झालं की त्यानंतर आता आपल्याला याला हाताने एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं हे सोयाबीन कोफ्त्यांसाठीचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे तयार आहे।
आता आपल्याला याला अशा प्रकारे हाताने आपण जसा लाडू बांधतो त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण लाडूच्या आकारासारखा या ठिकाणी एक कोफ्ता बनवून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीचे सुद्धा कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत। तर आता आपण या ठिकाणी सर्व कोफ्ते बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला या कोफ्त्यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण गॅसवरती एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तर कोफ्ते तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोफ्ते हे नेहमी आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहे। जर आपण हे कोफ्ते तळत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवली तर त्या ठिकाणी ते कोफ्ते एकतर तुटू शकतात किंवा ते जास्त तेलकट बनतात। तर या ठिकाणी आपण तेल हे चांगलं गरम करून घेतलेलं होतं। त्यानंतर आता आपण यामध्ये एक एक करून असे हे कोफ्ते तळायला सोडून घेणार आहोत। तर कढाईमध्ये जेवढे बसतील तेवढेच कोफ्ते आपल्याला या ठिकाणी तळायला सोडायचे आहे। अगदीच जास्त कोफ्ते आपण या ठिकाणी तळायला सोडले तर ते एकमेकाला चिटकतील व त्यामुळे ते तुटू शकतात। तर आता आपण याला मिनिटभरानंतर दुसऱ्या साईडने पलटून घेणार आहोत। तर हे कोफ्ते तळत असताना आपण या ठिकाणी ज्यावेळेस तळायला सोडले त्यावेळेस गॅसची फ्लेम ही हाय ठेवलेली होती। त्यानंतर आता आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम करून आपण या कोफ्त्यांना 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर आता आपण या ठिकाणी जवळपास हे कोफ्ते 3 ते 4 मिनिटे या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आपल्या या कोफ्त्यांना रंग अगदी छान आलेला आहे, त्याचबरोबर अगदी व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत। तर आता आपण बाकीचे देखील सर्व कोफ्ते या ठिकाणी तळून घेतलेले आहेत। तर आता कोफ्ते आपले या ठिकाणी तळून झालेले आहेत। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। तर आपण ज्या कढाईमध्ये कोफ्ते तळून घेतलेले होते त्याच कढाईमधलं आपण थोडंसं तेल कमी करून आपण या ठिकाणी जवळपास 2 चमचे एवढं तेल या कढाईमध्ये तसंच ठेवलेलं आहे। त्यानंतर आता हे तेल गरमच होतं तर या तेलामध्ये आपण या ठिकाणी अर्धा चमचा जिरे ऍड केलेले आहेत। जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपण या ठिकाणी मिरची व लसणाची पेस्ट जवळपास 1.5 चमचे यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला ही मिरची व लसणाची पेस्ट यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। ही लसणाची व मिरचीची पेस्ट व्यवस्थित परतल्या गेली की त्यानंतर आता आपण या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। ती पेस्ट आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही कांद्याची पेस्ट करण्याऐवजी या ठिकाणी तुम्ही कांदा हा अगदी बारीक कापून यामध्ये ऍड करू शकतात, त्यामुळे सुद्धा आपल्या या कोफ्ता करीला खूप छान असं टेक्स्चर मिळतं। तर आता आपण या ठिकाणी हा कांदा आपल्याला 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे। तर आता आपण या स्टेजला यामध्ये 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। आता आपण ही टोमॅटोची पेस्ट व कांद्याची पेस्ट आपल्याला या ठिकाणी परत 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवरती छान अशी परतून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली ही कांदा व टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित अशी परतून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करून घ्यायचे आहे। तर सर्वात आधी आपण यामध्ये पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड ऍड केलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला ऍड केलेला आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये ऍड केलेली आहे। तर या काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे आपल्या या कोफ्ता करीला खूपच छान असा रंग येतो। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला यामध्ये ऍड केलेला आहे, किंवा या ठिकाणी तुमच्याकडे कुठलाही घरगुती गरम मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। त्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ ऍड करून घेतलेलं आहे। तर आता आपण या ठिकाणी सोयाबीन बॉईल करताना त्यानंतर कोफ्ते बनवताना आपण यामध्ये मीठ ऍड केलेलं होतं। तर या ठिकाणी तुम्हाला ग्रेव्हीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढंच या ठिकाणी तुम्ही मीठ ऍड करायचं आहे। हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपण याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती परतून घेतलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हे मसाले व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत। तर आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे। तर कुठलीही भाजी बनवत असताना आपल्याला यामध्ये शक्यतो पाणी हे कोमटच यामध्ये ऍड करायचं आहे। त्यामुळे कोमट पाणी ऍड केल्यामुळे काय होतं की आपल्या या भाजीला खूपच छान अशी तर्री येते। तर आता आपण या ठिकाणी पाणी ऍड करून घेतलेलं आहे। तर ही जी सोयाबीन कोफ्ता करी आहे ती जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसते, त्यामुळे आपण त्यानुसार या ठिकाणी यामध्ये पाणी ऍड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे।
तर या ठिकाणी आपण याला 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता याला तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे। आता आपण जे कोफ्ते तळून घेतलेले होते ते एक एक करून आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये हे कोफ्ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही हे कोफ्ते असेच जरी खाल्ले तरी ते टेस्टला खूपच छान लागतात। आता आपण हे कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला या कोफ्त्यांना लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटे या ठिकाणी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ती कोफ्त्यांमध्ये आतमध्ये पर्यंत जाईल। तर आता आपण या ठिकाणी जवळपास 2 ते 3 मिनिटे हे कोफ्ते लो फ्लेमवरती उकळून घेतलेले आहेत। आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हे कोफ्ता करी खूपच छान अशी बनवून तयार आहे। याला टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे, त्याचबरोबर रंग तर्री दोन्ही सुद्धा खूपच छान आलेला आहे। तर ही सोयाबीन कोफ्ता करी तुम्ही या ठिकाणी चपाती, रोटी, नान किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर चला तर मग या ठिकाणी आपली चविष्ट त्याचबरोबर झटपट बनणारी अशी ही सोयाबीन कोफ्ता करी या ठिकाणी बनवून तयार आहे। सोयाबीन खाणं हे शरीरासाठी खूपच चांगलं असतं, त्यामुळे तुम्ही ही सोयाबीनची नवीन पद्धतीची सोयाबीन कोफ्ता करी नक्की माझ्या या रेसिपीने एकदा ट्राय करून बघा। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लवकर मिळत जातील। चला तर मग अशाच नवीन व पारंपरिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।